नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमधला 5वा प्रॉब्लेम आज आपण बघत आहोत. प्रॉब्लेम मी वाचून दाखवते. भारतीय कला केंद्र सोलापूर गिव्स यूज द फॉलोइंग इन्फॉर्मेशन फॉर द इयर एंडेड ऑन 31 March 2018. प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडिंग 31 March 2018. रिसीट अँड पेमेंट अकाउंट फॉर द इयर एंडिंग 31 March 2018. रिसीट साईड दिलेली आहे. रिसीट साईडला सगळ्यात पहिल्यांदा दिलेला आहे टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 31 मार्च रोजी रिसीट अँड पेमेंट अकाउंट आपल्याला दिलेलं आहे आणि त्या आधारे आपल्याला बनवायचं आहे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. या व्यतिरिक्त दुसरं कोणतंही अकाउंट आपल्याला इथे बनवायचं नाही आहे. आता साधं सोपं एक लॉजिक तुम्हाला पोस्टिंगच्या बाबतीत सांगते. रिसीट साईडचे जे काय अकाउंट्स असतील ते सगळे ते आपण पोस्ट करणार आहोत इन्कम साईडला आणि पेमेंट साईडचे जे काय अकाउंट्स असतील ते सगळे पोस्ट करणार आहोत आपण एक्सपेंडिचर साईडला, म्हणजेच क्रॉसमध्ये जाणार आहोत. आपल्याला ते नाव देतात इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट, पण आपण ओपन करत असताना डेबिट साईडला लिहिणार आहोत एक्सपेंडिचर आणि क्रेडिट साईडला लिहिणार आहोत इन्कम. इथे मी फॉर्मॅट ड्रॉ केलेला आहे. बघा, जर तुम्ही पाहिलं तर डेबिट साईडला आपण लिहितो एक्सपेंडिचर आणि क्रेडिट साईडला लिहितो इन्कम. इथे बघा, रिसीट साईड जी आहे त्याचं पोस्टिंग क्रॉसमध्ये इन्कम साईडला करायचं आणि पेमेंट साईड जी आहे त्याचं पोस्टिंग क्रॉसमध्ये एक्सपेंडिचर साईडला करायचा. हा साधा सोपा लॉजिक तुम्ही लक्षात ठेवू शकता. प्रॉब्लेमकडे जाऊयात आपण. आता इथे बघा, तुम्हाला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन दिलेला आहे कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँकचा. हा आपला असणार आहे ओपनिंग बॅलन्स आहे कॅश आणि बँकेचा. तो इथे आपण कन्सिडर करणार नाही आहोत. त्यामुळे रिसीट साईडला जो बॅलन्स दिलेला आहे त्यावर डायरेक्टली मी काट मारणार आहे. त्यानंतर आपल्याला दिलेलं आहे लॉकर रेंट ते दिलेलं आहे, त्याचं पोस्टिंग होणार आहे इन्कम साईडला, त्यामुळे मी त्याच्यासमोर लिहिलं आहे. त्यानंतर आहे एंट्रन्स फीज. आता जर तुम्ही पाहिलं तर ॲडजस्टमेंटमध्ये आपल्याला दिसतं आहे की 50% ऑफ एंट्रन्स फीज आर टू बी कॅपिटलाइज करायला सांगितलेली आहे एंट्रन्स फीज, म्हणजेच ती कॅपिटल फंडमध्ये अमाऊंट आपल्याला ॲड करायची आहे. आपली एंट्रन्स फीज आहे 2,900, त्यापैकी 50% जी अमाऊंट आहे ती आपल्याला कॅपिटल फंडमध्ये ॲड करायची आहे. कॅपिटलाइज म्हटलं की साधा सरळ सोपा अर्थ होतो ॲड टू कॅपिटल फंड. मग इथे आपल्याला ॲडजस्टमेंट आहे, त्यामुळे मी इथे करणार आहे स्टार आणि त्याच्यासमोर लिहिणार आहे लेस 50% कॅपिटलाइज्ड. म्हणजेच काय, 50% ही जी रक्कम आहे त्यातली कॅपिटल एंट्रन्स फीची ती मी 50% रक्कम कॅपिटलमध्ये ॲड करणार आहे. म्हणजेच याचा दुसरा अर्थ असा आहे की जी काही 2,900 रक्कम मला दिलेली आहे त्यातनं 50% रक्कम मला आत्ता इथे लेस करावी लागेल. त्यानंतर दिलं आहे सेल ऑफ ओल्ड न्यूजपेपर, त्याचं देखील पोस्टिंग होणार आहे इन्कम साईडला. रिसीट फ्रॉम ड्रामा त्याचं देखील पोस्टिंग इन्कम साईडला. त्यानंतर लिगसीज इथे सरळ दिले बघा, ॲडजस्टमेंटमध्ये आपल्याला दिसतं आहे लिगसीज आर टू बी कॅपिटलाइज, म्हणजे पूर्ण लिगसीची जी रक्कम दिलेली आहे 12,000ची ती पूर्णच्या पूर्ण रक्कम आपल्याला कॅपिटलमध्ये ॲड करायची आहे, कॅपिटल फंडमध्ये ॲड करायची आहे. म्हणजेच याचा कोणताही इफेक्ट इन्कम साईडला नोंदवायचा नाही. आत्ता मला फक्त त्यांनी इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट करायला सांगितले आहे, बॅलन्स शीट करायला सांगितलेलं नाही आहे. त्यामुळे मी सरळ लिगसीवर काठ मारणार आहे, त्याचं पोस्टिंग मी करणार नाही आहे. त्यानंतर इंटरेस्ट ऑन गव्हर्मेंट सिक्युरिटीज याचं देखील पोस्टिंग होणार आहे इन्कम साईडला आणि मिसलेनियस रिसीट याचं देखील पोस्टिंग होणार आहे इन्कम साईडला. आता पेमेंट साईडकडे जाऊयात आपण. पेमेंट साईडचा पहिला एक अकाउंट दिलेला आहे स्टेशनरी, पोस्टिंग होणार आहे एक्सपेंडिचर साईडला. त्यानंतर फर्निचर परचेस. आता इथे नीट बघा, परचेसेस आहेत, पण परचेसेस हे ॲसेट जे आहेत, फिक्स ॲसेट आपण खरेदी केली आहे, त्यामुळे ह्याचं पोस्टिंग होणार आहे ॲसेट साईडला. आपल्याला फक्त इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट ओपन करायचं आहे, त्यामुळे याचं पोस्टिंग मी आत्ता कन्सिडर करणार नाही. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट इन गव्हर्मेंट सिक्युरिटीज, इथे देखील आपण इन्व्हेस्टमेंट केलेली आहे गव्हर्मेंट सिक्युरिटीजमध्ये, ॲसेट आहे ही, ह्याचं पोस्टिंग मला करायचं नाही आहे, त्यामुळे मी डायरेक्ट त्याच्यावर काट मारली. त्यानंतर एक्सपेन्सेस ऑफ ड्रामा एक्सपेंडिचर साईडला जाणार आहे. त्यानंतर पोस्टेज ते देखील एक्सपेंडिचर साईडला. मॅगझिन अँड न्यूजपेपर पोस्टिंग होणार आहे एक्सपेंडिचरला. त्यानंतर सॅलरीज त्याचं देखील पोस्टिंग होणार आहे एक्सपेंडिचर साईडला. आणि बाय बॅलन्स कॅरीड आउट कॅश इन हँड
आणि कॅश ॲट बँक याचं देखील पोस्टिंग होणार आहे ॲसेट साईडला. पण आत्ता मला बॅलन्स शीट तयार करायचं नाही, त्यामुळे ह्या दोन्ही रकमेवर मी काठ मारणार आहे. आता बघा, सॅलरीच्या बाबतीत एक ॲडजस्टमेंट आपल्याला दिलेली आहे, आउटस्टँडिंग सॅलरी. आउटस्टँडिंग म्हटलं की ज्याप्रमाणे आपण फायनल अकाउंटचा इफेक्ट देत होतो त्याचप्रमाणे आउटस्टँडिंगचा इफेक्ट देखील आपण नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये देणार आहोत. फक्त फरक एवढाच येणार आहे, फायनल अकाउंटमध्ये आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणत होतो, त्या जागी नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये आपण ओपन करणार आहोत इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. म्हणजेच ह्या आउटस्टँडिंगच्या सॅलरीचा इफेक्ट, पहिला इफेक्ट जाणार आहे ॲड टू सॅलरी. ती रक्कम मी काय करणार आहे, सॅलरीमध्ये ॲड करणार आहे. आणि दुसरा इफेक्ट जाणार आहे बरोबर तुम्ही म्हणाल्याप्रमाणे बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला, कारण माझं देणं द्यायचं बाकी आहे. पण इथे परत एकदा मी सांगते, आपल्याला फक्त इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट ओपन करायला सांगितलेलं आहे, त्यामुळे बॅलन्स शीटला जाणारे इफेक्ट आपण आत्ता नोंदवणार नाहीत. प्रॉब्लेमचं रफ पोस्टिंग आपण पाहिलेलं आहे. आता आपण पोस्टिंग करायला, प्रॉब्लेम सॉल्व करायला सुरुवात करूयात. पहिल्यांदा घेणार आहोत आपण रिसीट साईड. रिसीट साईडचे अकाउंट जे आहे ते इन्कम साईडला पोस्ट होणार आहे. बघा, टू लॉकर रेंट इथं मी लिहिलं बाय लॉकर रेंट. ॲडजस्टमेंट असेल तरच इनर कॉलमला अमाऊंट, नाहीतर डायरेक्ट आउटर कॉलमला अमाऊंट दिलेली आहे 400 रुपये. नेक्स्ट दिलेला आहे एंट्रन्स फी, पण त्यापैकी 50% रक्कम आपल्याला कॅपिटलाइज करायची आहे, त्यामुळे मी इथे लिहिलं बाय एंट्रन्स फीज. इनर कॉलमला लिहिलं 2900 लेस 50% कॅपिटलाइज. 50% येणार आहे 1450. आउटर कॉलमला 1450. 50 2900च्या 50% मी काढलेलं आहे, ते आलं 1450. मग आउटर कॉलमला जाणार आहे 1450. त्यानंतर नेक्स्ट दिलेलं आहे आपल्याला टू सेल ऑफ ओल्ड न्यूजपेपर. अमाऊंट दिलेली आहे त्याची 250. लिहिलं मी बाय सेल ऑफ ओल्ड न्यूजपेपर. अमाऊंट आहे त्याची 250. नेक्स्ट दिलेलं आहे बाय रिसीट्स फ्रॉम ड्रामा. अमाऊंट दिलेली आहे त्याची 9000. आणि लास्ट दिलेलं आहे मिसलेनियस एक्सपेन्सेस, किरकोळ स्वरूपाचं उत्पन्न बाय मिसलेनियस रिसीट्स. रिसीट साईडचं अकाउंटचं पोस्टिंग आपलं कंप्लीट झालेलं आहे. पेमेंट साईडला सुरुवात करूया. पेमेंट साईडला पेमेंट साईडचं पोस्टिंग एक्सपेंडिचर साईडला मी करणार आहे. बघा, पेमेंट साईडचं पहिलं अकाउंट दिलेलं आहे बाय स्टेशनरी. इथं मी लिहिलं टू स्टेशनरी. अमाऊंट आहे 600. नेक्स्ट जर तुम्ही पाहिलं तर पुढचं पोस्टिंग आहे बाय एक्सपेन्सेस ऑफ ड्रामा ₹3000. टू एक्सपेन्सेस ऑफ ड्रामा 3000. बाय पोस्टेज पुढचं अकाउंट दिलं आहे, त्याचं पोस्टिंग करतो आहे आपण. टू पोस्टेज. अमाऊंट दिली आहे 450. नेक्स्ट अकाउंट दिलेला आहे बाय मॅगझिन अँड न्यूजपेपर. अमाऊंट दिली आहे 600. टू मॅगझिन अँड न्यूजपेपर 600. नेक्स्ट दिले आहे आपल्याला सॅलरी. लिहूयात आपण टू सॅलरीज.
ॲडजस्टमेंट आहे याला, त्यामुळे इनर कॉलमला आपण रक्कम लिहिणार आहोत 4,400. ॲडजस्टमेंट तुम्हाला दाखवते. आउटस्टँडिंग सॅलरी दाखवली 200 रुपयाची. लिहात ॲड आउटस्टँडिंग 200. बेरीज जर आपण इथे केली तर आउटर कॉलमला येतं 4,600. पोस्टिंग आता आपलं कंप्लीट झालेलं आहे. आता आपल्याला व्यवसायामध्ये प्रॉफिट झाला आहे का लॉस झाला आहे हे फाइंड आउट करायचं आहे. नेहमीप्रमाणेच प्रोसेस आहे. इन्कम साईड जर जास्त असेल तर प्रॉफिट, एक्सपेंडिचर साईड जर जास्त आला तर लॉस. फक्त आपल्याला इथे टर्म वेगळ्या वापरायच्या आहेत. प्रॉफिटला आपण म्हणणार आहोत सरप्लस आणि लॉसला आपण म्हणणार आहोत डेफिसिट. तर बघूयात आपण आपल्याला व्यवसायामध्ये प्रॉफिट होतो आहे का लॉस होतो आहे, म्हणजेच सरप्लस होतो आहे का डेफिसिट होतो आहे. रिसीट साईडच्या एका अकाउंटचं आपलं पोस्टिंग करायचं राहिलेलं आहे. रिसीट फ्रॉम ड्रामा 9,000 आपण नोंदवलं. त्यानंतर आपण नोंदवलं आहे मिसलेनियस रिसीट. एक अकाउंट नोंदवायचं राहिलं आपलं टू इंटरेस्टेड गव्हर्मेंट सिक्युरिटीज. ते मी इथे नोंदवते. बाय इंटरेस्ट ऑफ गव्हर्मेंट सिक्युरिटीज. त्याची अमाऊंट आहे 400. आता आपण बघूया सरप्लस होतो आहे का डेफिसिट होतो आहे. इन्कम साईडची जर टोटल केली तर ती येते 11,900. टोटल जास्त आहे ती एक्सपेन्सेसपेक्षा, म्हणजेच आपल्या व्यवसायाला होतो आहे सरप्लस. 11,900ची टोटल दोन्ही बाजूला लिहिली आणि 11,900मधनं जर मी एक्सपेंडिचर वजा केले तर आपल्याला सरप्लस मिळतं टू सरप्लस 2,650.